पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक स्नेहल सावंत यांची अखेर 75 दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली। पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। अवघ्या 7 महिन्यापूर्वी शासकीय सेवेत दाखल झालेल्या स्नेहल यांच्यावर 12 जूनला पालघर शहरात त्यांच्या परिचित अमोल मुळे याने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता। या घटनेनं पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। 12 जूनला सायंकाळी 5:30 ते 6च्या सुमारास कार्यालयातील काम आटोपून स्नेहल सावंत आपल्या फ्लॅटकडे जात होत्या। पालघर शहरातील गोल्ड सिनेमा जवळील ठाणे जिल्हा सोसायटी समोर आरोपी अमोल मुळे दबा धरून बसला होता। स्नेहल तेथून जात असताना त्याने अचानक पाठीमागून कोयत्याने त्यांच्यावर मानेवर आणि कमरेवर सपासप वार केले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्या गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले। हल्ल्यानंतर परिसरात आरडाओरड झाल्याने आरोपीने घटनास्थळी आपली बॅग सोडून पळ काढला। त्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा आणि पालघर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली होती। या संपूर्ण हल्ल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणही पोलिसांच्या हाती लागले होते। हल्ल्यानंतर स्नेहल यांच्यावर सुरुवातीला पालघरमध्ये उपचार करण्यात आले। प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले। रुग्णालयातही त्यांच्यावर 2.5 महिन्यांहून अधिक काळ उपचार सुरू होते। डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली। स्नेहल यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महसूल सहाय्यक पदावर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाली होती। सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न साकार झाले आणि अवघ्या 7 महिन्यापूर्वी त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश घेतला होता। मात्र सेवेत स्थिरावण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला। मुलीच्या उपचारासाठी कुटुंबियांनी शेतजमीन विकली। तब्बल 35 लाख रुपये उपचारासाठी खर्च करूनही स्नेहल यांना वाचवण्यात यश आले नाही। कुटुंबियांनी केलेला हा संघर्ष आणि त्यानंतर आलेला दुर्दैवी अंत मन हिळावून टाकणारा आहे। स्नेहल सावंत यांच्या मृत्यूनंतर पालघर पोलिसांनी आरोपी अमोल मुळे याच्या विरोधात दाखल असलेला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आता खुनाच्या गुन्ह्यात रूपांतरित केला आहे। या प्रकरणात पुढील तपास सुरू असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी स्नेहल यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे। नातेवाईकांनी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर न्यायालयात चालवून शक्य तितक्या लवकर निकाल द्यावा आणि दोषी आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी केली आहे। एका होतकरू तरुणीचे शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर अवघ्या 7 महिन्यातच आयुष्य संपले। हिंसक प्रवृत्तीला वेळीच आळा न घातल्यास अशा घटना पुन्हा घडू शकतात। स्नेहल सावंत यांच्या मृत्यूला केवळ एक गुन्हेगारी घटना म्हणून न पाहता महिलांच्या सुरक्षिततेचा आणि तातडीच्या न्यायाचा गंभीर प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे। आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा आणि कुटुंबाला न्याय मिळणे ही स्नेहल यांना खरी श्रद्धांजली ठरेल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।